तर या ठिकाणी आपण प्रश्न तिसरा बी मधला दुसरा उपप्रश्न सोडवत आहोत. विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावं. सूत्राचा उपयोग करून वर्ग समीकरण सोडवा. प्रश्न काय सांगतोय? वर्ग समीकरण सोडवायचं आणि वापर कशाचा करायचा? सूत्राचा. मग सूत्र कोणतं आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. काय वर्ग समीकरण दिले पहा. आपण विद्यार्थ्यांनी लक्ष देऊन वाचन केल्यानंतर लक्षात आहे x वर्ग वजा 2x वजा 3 बरोबर 0. तर या ठिकाणी आपण सर्वात प्रथम सूत्र सामान्य रूपाशी तुलना करूया आणि मग सूत्र काय येईल हो? वर्ग समीकरणाचं माहित आहे आपल्याला x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. मग इथं तुलना करूया. हे सहगुणकाची ये काय आहे? इथं काही नाही म्हणजे वर्गीय सहगुणक 1. बी काय आहे? ऋण 2. धन ऋण विचारात घ्यावं लागेल आपल्याला. आणि सी हे स्थिर पद काय आहे? ऋण 3. हे झालं सामान्य रूपाशी तुलना करून आपण या एबीसीच्या किमती काढल्या. त्यानंतर सूत्र लिहूया आपण. सूत्र लिहिलात तर आपल्याला लक्षात येईल की कोणत्या किमती मिळवायच्या आहेत. चलपद x दिलेला आहे तर x बरोबर ऋण p धन ऋण वर्गमुळामध्ये b वर्ग वजा 4ac छेदस्थानी 2a. 2a हा पूर्ण छेदात आहे आणि मग आपण या किमती इथं हे सूत्र लिहिलं. सूत्र सोपं आहे, लक्षात ठेवा. x बरोबर ऋण b धन ऋण वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेदस्थानी 2a. आणि मग अगोदर हा वर्गमूळ बाजूला काढू म्हणजे सोपं जाईल आपल्याला. b वर्ग वजा 4ac वर्गमुळात b वर्ग. b ची किंमत किती आहे हो? तर इथं ऋण 2 त्याचा वर्ग आहे वजा 4 गुणिले a याची किंमत 1 गुणिले c ऋण 3. धन ऋण या किमती विचारात घ्याव्यात म्हणजे उत्तर चुकणार नाही. वर्गमुळात कोणत्याही ऋण संख्येचा वर्ग हा धन असतो म्हणजे ऋण 2 चा वर्ग 2 गुणिले 2 4 धन 4. आता इथं पहा ऋण 4 गुणिले a गुणिले ऋण 3. ऋण गुणिले ऋण गुणाकारामध्ये काय होईल? धन होईल. आणि मग 4 1 4 4 येते कम 12. आणि मग ही किंमत किती आली? 4 अधिक 12 म्हणजे वर्गमुळात 16. आणि 16चा वर्गमूळ 16 हा कोणाचा वर्ग आहे? 4चा. आणि उत्तर आलं 4. आणि मग या किमती आपण वरील सूत्रात ठेवूया. x बरोबर परत ऋण b. b हा आपला सूत्रातला ऋण आहे परंतु b ची किंमत ऋण 2 आहे म्हणून आपण कंसात घेऊया ऋण 2 धन ऋण वर्गमुळात b वर्ग वजा 4ac ची किंमत आपण काढलेली ती 4 काढलेली. छेदस्थानी 2 गुणिले याची किंमत किती आहे? 1. त्याला सोडवूया म्हणजे या पद्धतीने सोडवता सोपं जाईल. आणि मग इथं ऋण गुणिले ऋण काय होईल? धन. धन या ठिकाणी आपण एकदा 4 घेऊया भागिले 2 गुणिले 2 1 2. 4 आणि 2 6 भागिले 2 म्हणजे 2 1 2 बेत्रिक 6. x ची किंमत आपल्याला एक वेळा आपण धन 4 घेतल्यामुळे तर 3 आली. और x ची किंमत आपण आता या ठिकाणी ऋण 4 घेऊया म्हणजे ऋण गुणिले ऋण धन 2 ऋण 4 धन आणि ऋण या दोन्ही किमती आपल्याला मिळवायच्या आहेत. भागिले 2 1 2 बरोबर मोठ्या संख्येचं चिन्ह 4 मधून 2 गेले 2 2 भागिले 2 म्हणजेच ऋण 1. तर अशा पद्धतीने x च्या किमती मिळाल्या आपल्याला धन 3 किंवा x बरोबर ऋण 1. अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला सोडवता येईल. हे सूत्राचा उपयोग करून आपण वर्ग समीकरण सोडवलेलं आहे. या ठिकाणी आपण प्रश्न तिसरा बी उपप्रश्न तिसरा सोडवत आहोत. अगोदर प्रश्न काय आहे पाहावं लागेल, निरीक्षण करावं लागेल. प्रश्न समजला की उत्तर आपोआप मिळतं. आपण प्रश्नावर लक्ष केंद्रित करावं. 3 मुले व 2 मुली यांच्यातून दोघांची एक समिती बनवायची आहे. कशाची समिती आहे पाहता येते. किती जणांची आहे? दोघांची. 2 व्यक्ती आहेत.
टोटल किती आहे? 3 मुले व 2 मुले. तर पुढील घटनांची संभाव्यता काढा. घटना ए आणि बी दिलेली आहे. समितीमध्ये कमीत कमी एक मुलगी असणे आणि दुसरी आहे समितीत एक मुलगा व एक मुलगी असणे. प्रश्न समजला तुम्हाला? 3 आणि 2 5 पैकी आपल्याला 3 मुले व 2 मुली म्हणजे 5 विद्यार्थ्यांपैकी दोघांची समिती आहे आणि म्हणून आपण मुलांसाठी या ठिकाणी गृहीत धरूया. समजा मुले, इथं काय करूया, किती मुले? 3. आणि मग आपण अनुक्रमे B1, B2 आणि B3 मुलांसाठी घेऊया व मुली किती? 2. आणि मग गर्ल आपण G1, G2 घेऊया. मग आपल्याला अगोदर काय करावं लागेल? घटनेची या ठिकाणी सॅम्पल स्पेस नमुना अवकाश काढावा लागेल. आणि मग नमुना अवकाश तो कसा करणार आहे? थोडंसं आपण रफ काम करूया. या ठिकाणी B1, B2, B3, G1, G2 या ठिकाणी बघा मुलामधून किती मिळवता येतील? बघा B1 फिक्स केला तर B1, B2, त्याच्यानंतर B1, B3 हे 2 झाले. परत B2, B3 3 झाले. मुलामधून आपण निवडले तर 3 आपल्याला मिळतील आणि मुलीमधून 1 मिळेल. त्याचबरोबर आपण या ठिकाणी सॅम्पल स्पेस यस घेऊया. B1 फिक्स केल्यास कंसामध्ये घेऊया B1, B2, परत B1 फिक्स करूया B1, B3. आपल्याला रिपीट घ्यायचा नाही, म्हणजे B1, B2, B2, B1 हा एकच होईल आणि म्हणून तो डबल घेणार नाही. B1, B2, B1, B3 त्यानंतर राहिला कोण हो? आता B2, B3 मुलामधून आपण दोघांची निवड केली तर 3 मिळतील, 3 ग्रुप मिळतील आणि मुलींचा एक आपल्याला G1, G2. त्यानंतर आपण काय करूया? एक मुलगा फिक्स करूया B1, G1, B1, G2 आणि मग काय मिळेल? B1, G1, B1 मुलगा फिक्स आपण मुलगी आपण बदलू शकतो, म्हणजे B1, G2. त्यानंतर त्याच पद्धतीनं B2 फिक्स B1, B2, G1, B2, G2. आपण B2 फिक्स केला तर या ठिकाणी B1, B2, G1, B2, G2 या पद्धतीने. आता परत आपण काय करणार आहोत? B3 फिक्स करणार आहोत, म्हणजे B3, G1, परत B3 फिक्स केला G2. तर अशा पद्धतीनं आपल्याला सॅम्पल स्पेस मिळेल आणि मग तो किती मिळाला? N ऑफ S बरोबर, आता मोजा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 मिळाले. या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल मुलामधून किती झाले? 1, 2, 3, मुलीचा एक 4, त्यानंतर 5, 6, 7, 8, 9, 10. राईट. आता आपण घटना ए काय आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करूया. घटना ए समितीमध्ये कमीत कमी एक मुलगी असणे. आता कमीत कमी एकचा अर्थ काय हो? कमीत कमी एकचा अर्थ आहे 1 पासून पुढे 1, 2, 3 असे घ्यावं लागेल आणि म्हणून घटना ए बघा, आपण सॅम्पल स्पेस चेक करूया. आपल्याला कमीत कमी एक मुलगी तर घ्यावंच लागेल, पण 1 पासून पुढच्या 2, 3 चालतील. मुली आपण घेणार नाही. मुलगी 1 म्हणजे B1, B2 येणार नाही, B1, B3 येणार नाही, B2, B3 येणार नाही. या दोन्ही पण मुली घ्यावं लागेल आपल्याला, कारण कमीत कमी एक म्हणलं की मग 2 चालतील 1च्या पुढच्या. आता इथं परत येईल
B1 एक मुलगी आहे, परत याच्यात पण मुलगी आहे. एक एक आपण चेक करत उत्तर लिहावे लागतील. परत पुढचं काय आहे, B2 G1, परत पुढची मुलगी B2 G2, परत घ्यावं लागेल हे B3 G1. आपण एका हाताने आपण चेकच करावं लागेल की कोणता ग्रुप आहे तो, डबल घेणार नाहीत. B3 G2. तर अशा पद्धतीने आपल्याला घटना N ऑफ E मध्ये किती आले, 1 2 3 4 5 6 7 आले. त्यानंतर आपल्याला काय करायचे आहे, संभाव्यता काढायची. संभाव्यतेसाठी सूत्र आपल्याला माहित आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ ए बरोबर N ऑफ ए भागिले N ऑफ एस. N ऑफ ए किती आहेत, 7 भागिले N ऑफ एस आपण काढलेले 10, या पद्धतीने. त्यानंतर यामध्ये दोन्ही मुली आल्या बरं का, आपण त्या घेतल्यात का चेक करायला, घेतलेल्या आहेत. परत घटना बी काय आहे, समितीमध्ये एक मुलगा व एक मुलगी, म्हणजे कंपल्सरी एक एक घ्यायचंच आहे. आणि म्हणून आपण चेक करूया, 2 असेल तर घेणार नाही, हा नाही, दोन्ही मुली नाहीत, एक एक वाले घ्यायचे. आणि मग B1 G1 एक एक, प्रत्येकी एक एक. B1 G2 B2 G1, परत B2 G2 आणि B3 G1, परत B3 G2. तर अशा पद्धतीने आपल्याला N ऑफ B किती मिळतील, N ऑफ B आपल्याला 1 2 3 4 5 6 मिळाले. आणि प्रोबॅबिलिटी काय लिहिता येईल आपल्याला, प्रोबॅबिलिटी P ऑफ B बरोबर N ऑफ B भागिले N ऑफ S, हे सूत्र आहे. आणि मग N ऑफ B 6, N ऑफ S किती आहेत, 10. याला आपण भागाकार करूया, 2 त्रिक 6 2 पंचे 10, 3/5. तर या पद्धतीने आपल्याला उत्तर शोधायचं आहे. आधी सावकाश तुम्ही जर उत्तर चेक केलात किंवा उत्तर लिहित असताना घाई गडबड करणार नाहीत, उत्तर चुकणार नाही.